नमस्कार. मुंबई कुणाची या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनसुरक्षा विधेयक जे आहे ते मंजूर झालेलं आहे. या विधेयकावर अनेक हरकती सूचना मागवल्या होत्या आणि हे विधानसभेमध्ये मांडण्यात आलं आणि विधानभवनात मांडल्यानंतर ते मंजुरी झालं. 2 दिवस चर्चा झाली. सुरुवातीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने याला आक्षेप घेतला होता. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाने याला आक्षेप घेतला होता आणि काही अमेंडमेंट सुचवल्या होत्या. त्या अमेंडमेंट सरकारने स्वीकारल्या तरीसुद्धा या बिलाच्या विरोधात विरोधी पक्षाने बायकॉट केलं. पण ज्या प्रकारे जनसुरक्षा विधेयक जे आहे ते लोकांच्या फायद्यासाठी आहे की तोट्यासाठी आहे हे मात्र नीटपणे लोकांना कळलं आहे अथवा नाही कळलं आहे याचा वेध घेण्याचा प्रयत्न मी या कार्यक्रमात करणार आहे. त्याचबरोबर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या एकी संदर्भात किंवा भविष्यातील वाटचाली संदर्भातही मी बोलणार आहे. आणखी एक महत्त्वाचं की आत्ता गणपती उत्सव येत आहेत आणि दहीहंडीसुद्धा येणार आहे. या सगळ्या काळांमध्ये निवडणुका 6 ऑक्टोबर नंतर होतील का याही मी तपासून बघणार आहे की लोकांना माहिती आहेत का निवडणुका लागणार आहेत म्हणून आणि काय विषय असतील. मराठी हिंदी भाषिक वाद असेल. आता इथे काही स्टॉल लागतो म्हणजे संध्याकाळची वेळ आहे 5-5:30ची वेळ आहे आणि पोटा पाण्यासाठी लोक स्टॉल लावतात. काय नाव तुमचं? कुमार चंदन शिवे. कुमार चंदन शिवे. हां. राहायला कुठे? विक्रोळीमध्ये इथे समोर आहे मार्केटमध्ये. बरं, काल विधानभवनामध्ये जनसुरक्षा विधेयक जे आहे ते मंजूर झालं माहिती आहे तुम्हाला? नाही. तुम्हाला माहिती आहे? काय काय म्हणजे काय विधेयक आहे, कसलं आहे? हां, ते सकाळी आम्ही न्यूज पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी माहिती भेटलेली आहे. ते काय आता नवीन कायदा लागू होणार. काय नवीन कायदा नेमका काय आहे, कळलं तुम्हाला? हां, थोडीशी माहिती भेटलेली आहे. काय कायदा मला सांगा. म्हणजे इथून पुढे कुठलेही मोर्चे कुठलाही हे निघल्यावर त्याच्यावर निर्बंध होणार असं म्हणजे थोडंसं मला माझ्या मोर्चा काढायचा नाही, सरकारच्या विरोधात बोलायचं नाही असा कायदा म्हणतोय. पण हे चांगलं आहे का? हा आता ते माझ्या मुलांनी बघितलंय आणि मी त्याच्याबरोबर बघत होतो आणि मुलाबरोबर तुम्ही डिस्कस केला हा कायदा असा कसा आहे? मुलांनी मला सांगितलंय पप्पा आता इथून पुढे जे कोणी मोर्चे काढणार जे कोणी काहीही करणार त्याच्यावरती कायदा हे केलाय म्हणजे हे होणार. त्याच्यावर सरकारचं म्हणणं आहे की नक्षलवाद आणि माओवाद हे कट्टरपंथी जे आहेत त्यांना रोखण्यासाठी हा कायदा आहे. आता ते तर मला एवढं त्याच्यातलं नाही माहिती. पण लोकांनी समजा सरकारचं जर बरोबर नसेल तर लोकांनी बोललं पाहिजे का? मोर्चा काढलं बोललं पाहिजे. चुकीचं असेल तर बोललंच पाहिजे. चुकीचं असेल तर बोललंच पाहिजे. आणि बोललं मोर्चा काढलं तर आता तुम्हाला आतमध्ये टाकेल असं त्या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे. तुम्हाला नाही संघटनांना? हां, त्यांच्यात असं लिहिलेलं आहे असं माहिती. थोडं माहिती आहे फारसं. हां, थोडंसं आजच न्यूज ऐकलंय ते सकाळीच. बरं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले का? आलेत म्हणून समजलं. आलेत. पण ते मराठीसाठी एकत्र आले. हा, मराठी माणसांसाठी खूपच छान आहे. मराठी माणसांसाठी. मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकेल? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेचा की भाजपचा? नाही, आता तर मुंबईमध्ये शिवसेनाच येणार. कुठली शिवसेना? 2 शिवसेना. दोन्ही शिवसेना येणार. दोन्ही शिवसेना कसं येतील? म्हणजे शिवसेनाच येणार. ते कुठली शिवसेना? एकनाथ शिंदेची शिवसेना येणार की आपले उद्धव ठाकरेंचीच? हा, एवढी. आता एकनाथ शिंदेकडे ते 65-70 नगरसेवक गेले, नाही. आमदार गेले, 40 आमदार. आता आम्ही इथे 60 वर्षापासून राहतोय. आम्ही बघितलेलं आहे. शिवसेनेबद्दल आम्हाला माहिती आहे. महानगरपालिकेमध्ये शिवसेनाच येते. जनसुरक्षा विधेयक जे आहे म्हणजे हा कायदा नेमका काय आहे याविषयी मी आढावा घेतोय आणि त्याचबरोबर थोडंसं मी चर्चा करतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल. ताई नमस्कार. कुठे राहिलाय तुम्ही? आता मी काही आता महापालिकेच्या निवडणुका येत आहेत, मी काही प्रश्न घेऊन लोकांना विचारतो की बघ बरं राज ठाकरे तर माहिती असते, उद्धव ठाकरे आता हे दोघं एकत्र येतील असं वाटतं? यायला पाहिजे की काय तुम्हाला काय वाटतं? मराठी माणसाच्या याने यायला हवेत. यायला हवी ना. हा, पण नक्की येतील का? 18 वर्ष ते लांब होते भाऊ असून सुद्धा. मला नाही काय कळत. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का हाही प्रश्न लोकांना मी विचारतोय आणि या प्रश्नाबरोबर जनसुरक्षा विधेयक जे आहे ते त्याची माहिती लोकांना आहे का याविषयी मी चर्चा करतोय. नमस्कार. काय नाव तुमचं? पाटील. तुम्ही इथे विक्रोळीमध्येच राहिला? हा, कन्नमरला राहिला. किती वर्षापासून राहता? 35 वर्षापासून राहतो. 35 वर्षापासून. आता काही मला सांगा, महागाई वाढली आहे का? वाढले ना, महागाई सगळे वाढले. आम्ही काय करणार लेडीजमध्ये? महागाई किती आहे? सगळी महाग आहे. तेल महाग आहे, साखर महाग आहे, सगळं महाग आहे. भाजीपाला महाग आहे, मग सगळं महाग. घरी कोण कोण आहे तुमचं? म्हणजे घर कसं चालतं? माझ्या घरी माझा मुलगा आहे, सून आहे आणि मुलगा आहे, माझे मिस्टर आहेत.
माझा मुलगा असं पुन्हा मार्गे गाडी चालवतो. आता मी दोन वेगळे प्रश्न विचारतो. राज ठाकरे तर माहिती आहे तुम्हाला, हो माहिती आहे, पाटील म्हणजे मराठी माणूस आहे. माहिती आहे. कुठला खानदेशमधला आहे, कोकणातला आहे की कुठला आहे तिकडच्या, मला पण एवढं लक्षात नाही. माझा तिथे पण भाचा आहे बंगल्यावरती, विनोद ठाकूर म्हणून आहे. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे का? आले पाहिजे, भावंड आहेत ना ती लोक, भाऊ आहेत, यायला पाहिजे एका ठिकाणी. आज तर भावंड येणार त्यांची बरोबर, बरोबर ना. काही असं दुश्मन असेल तरी येत. आता काय झालं तर ती लोक एक ह्याला समजा सुखदुःखा पण एक बरोबर असतात ती लोक. तसं आता त्यांचं झाली ना, त्यात मिटिंग झाली ना आता त्या लोकांची परत. पण ते मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र आले, पुढचं माहीत नाही. नाही अजून ते पण अजून काय मला पण समजलं नाही आणि बघितलं नाही, आणि मला पण काय भाषा अजून काय बोलला नाही असं आहे म्हणून काय, पण चाललंय त्या लोकांचं. आता मला सांगा की काल विधानसभेमध्ये जनसुरक्षा विधेयक मंजूर झालं, माहिती आहे तुम्हाला? हो. काय ते जनसुरक्षा विधेयक? आता तिथे काय आहे का चाललंय त्यांचं ते मला पण एवढं नक्की नाही माहिती, पण आहे त्यांचं चाललंय काय ते आता आता त्याच्यामध्ये असं लिहिलं की जो व्यक्ती, जी संघटना सरकारच्या विरोधात किंवा अंतर्गत कारवाया जर करत असेल तर त्याला आळा घालण्यासाठी हे विधेयक आणलं. हे बरोबर आहे का? नाही, चुकीचं आहे. सरकार करतात ना, सरकार काहीतरी काम करतात ना काम तरी, त्यांच्या विरुद्ध काय हे करणार, बरं वाटत नाही ना ते. मग सरकारच्या विरोधात जर बोललं तर कारवाई होईल. हां, कारवाई होणार. व्हायला पाहिजे का? हां, व्हायला पाहिजे. हां, हे सरकार कसं काम करतं? एक चांगलं काम करते सरकार, म्हणजे आता महायुतीचं सरकार चांगलं काम करतो. महापालिकेवर महायुतीचा झेंडा येईल का? म्हणजे भाजप जिंकणार इथे? हां, येणार. हां, भाजप मुंबई महापालिकेवर भाजप जिंकणार. येणार. चला, खूप खूप धन्यवाद. आता यांच्याशी बोलू. नमस्कार, काय नाव तुमचं? विजय साहेबराव वाबळे. विजय वाबळे. आता मी जनसुरक्षा विधेयक माहिती आहे? अजून तरी फक्त ऐकण्यात आले, पण अजून त्याचा कायदा काय आहे, त्याचे हे काय ते अजून काही लक्षात आलेलं नाही. काल मंजूर झालं हे विधेयक. हो, फक्त एवढंच माहिती आहे की नक्षलवादाला आळा घालण्यासाठी हे विधेयक पास केलेलं नाही, सर्वांच्या बहुमताने पास केलेलं आहे, एवढंच फक्त माहिती आहे. पण नक्षलवाद तर त्याच्यावर म्हटलंच नाही. दहशतवाद, नक्षलवाद असं काय म्हटलं नाही विधेयकात. नक्षलवादावरती फक्त एवढं ऐकलं आहे की नक्षलवादाला आळा घालण्यासाठी फक्त पास केलेलं आहे. हे चांगलं आहे का असं विधेयक किंवा कायदा पास करणं? नाही, अजून त्याची पूर्ण माहिती आल्याशिवाय आपण काही सांगू शकत नाही ना. ठीक आहे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेत मराठीसाठी, ते पुढे येतील एकत्र? दोन्ही भावांनी एकत्र यावं ही तर आमची पूर्ण इच्छा आहे, कारण याशिवाय मराठी माणसाचं हित कुणी बघू शकत नाही. मराठी माणसाला वाचवण्यासाठी हे दोन माणसं आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहिजेतच. पण समजा त्यांनी वेगवेगळ्या निवडणुका लढल्या तर मराठी माणसाचं नुकसान होईल. यामध्ये नुकसानच आहे, कारण आपण ह्या निवडणुकीत पाहिलेलं आपण की राज ठाकरे आपण पूर्ण खाली आलेले आहेत. उद्धव ठाकरेंना पण मराठी माणसाची साथ जरा कमी भेटलेली आहे, कारण आपली मतांची विभागणी जी होते ती कुठेतरी एक मत आपलं एक मत होईल मराठी माणसाचं. दोन्ही पाटील म्हणून ज्या होत्या त्या म्हटलं की महायुतीचं BMC महानगरपालिकेवर झेंडा लागणार. काय वाटतं? भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार गटाचा. ते आता हे दोन्ही भावांना एकत्र आले तर काहीतरी गणित बदलू शकतं, एवढंच आहे. नाही तर मग BJPची सत्ता येण्यापासून कोणी रोखू शकत नाही. जर एकत्र आले तर कदाचित तरी सत्ता येऊ शकते, नाहीतर मग BJPला सत्ता मिळणार. चला, आणखी काही लोकांशी आपण बोलणार आहोत. नमस्कार. अरे भाईजान नमस्कार. हो नमस्कार. क्या नाम है आपका? नासिर खान. राशिद भाई, मराठी येत असेल तुम्हाला? हो येते ना मराठी. जन्मापासून कुठे मुंबईत आहेत की? महाराष्ट्रामध्येच जन्म आहे, मुंबईत. काही लोक जबरदस्ती करतात की मराठी बोललंच पाहिजे, हे बरोबर आहे का? तसं काय नाही, आता लोकांचं आता ज्यांना जे भाषा येते ते बोलत राहतात, तसं काय नाही. मराठी म्हणजे कंपल्सरी मराठी आली पण पाहिजे तसं तर बघितलं. आली पाहिजे. हो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? येतील ना, का नाही येणार? येणार ना, येणार. काही लोक म्हणतात नाही फक्त मराठीसाठी एकत्र आले, इतर याच्यासाठी येणार. तसं काय नाही आहे, दोघं एकत्र आले तर चांगलेच होईल. अजून चांगलीच गोष्ट आहे. दोघं एक भाव आहे, दोघं एकत्र आले तर चांगलेच होईल. अजून मग महापालिकेवर कोणाचा म्हणजे 25 वर्ष शिवसेनेचा झेंडा फडकतोय महापालिकेवर, तर कोणा म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर फाईट अशी होईल की राज आणि उद्धव एकत्र आणि बाकी सगळे. आता ते जनता ठरवणार आता कसं त्यांना. आता आपणच जनता आहोत ना, आपण जाऊन तिथे साम म्हणणार. नाही तसं त्याच्यात असं आहे की म्हणजे दोघं पण एकत्र आले तर निवडून आले तर ते पण चांगलंच होईल. लोकांचं पण थोडंफार भलं होण्याची शक्यता चांगली आहे. म्हणजे आमचाच महापौर होणार. आता कुणाचा महापौर आता ते पण सांगू शकत नाही. ज्याला जास्त बहुमत भेटेल ते महापौर त्याचा होऊ शकतो. तुमच्या मते कोण मुंबई महानगरपालिका कोण चांगलं सांभाळू शकतं, भाजप की उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे सांभाळतात भाजप. उद्धव ठाकरे.
भाजपवाले म्हणतात, भाजपचे नेते एकनाथ शिंदेचे नेते म्हणतात की उद्धव ठाकरेच्या लोकांनी खूप करप्शन केलं, कोरोनामध्ये पैसे खाल्ले, अहो भारतामध्ये सर्वच करप्शन चाललेलं आहे. सर्वच चाललेलं आहे. मग मोदी साहेब तर म्हणतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा. त्यांचं काय ते तर आता ते सर्व पॉलिटिक्स आहे, त्यांचं चालत असतं तर काय नाही. खूप खूप धन्यवाद. पण या विक्रोळीच्या मार्केटमध्ये टागोर नगर, कन्नमवार नगर आणि या सगळ्या भागातले लोक येत असतात आणि या सगळ्या भागातून हे मार्केटचं ठिकाण आहे. कपड्यांचं मार्केट असेल किंवा आणखी भाजी मार्केट असेल. एक मिनिट यांच्याशी बोलूया आपण. नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव तुमचं? आमचं चंद्रप्रभा सूर्यवंशी. सूर्यवंशी. गाव कुठलं सर? आमचं गाव गाव कुठलं आहे? गाव कोल्हापूर गडिंग्लज. कोल्हापूर गडीला. म्हणजे कोल्हापूरची माणसं एकदम हो कडक माणसं. तांबडा रस्ता, पांढरा रस्ता. हो हो उद्धव ठाकरे माहिती आहेत का? हा माहीत आहेत राज ठाकरे माहिती आहे? माहीत तुम्हाला माहिती आहे? हो हो हे दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे का? हो, आले पाहिजेत. आली पाहिजे आली पाहिजेत. खरंच आले पाहिजे. होय आली पाहिजेत. पण आता हे फक्त मराठीसाठी एकत्र आले, इतर याच्यासाठी नाही आले. सगळ्यासाठीच यायला पाहिजेत. सगळ्यांच्यासाठी यायला. फायदा होईल हो, हे दोघं जर एकत्र आले तर काय फायदा होईल? जनतेचा फायदा होणार की. काय फायदा होणार? होणार होणार होणार. मग आता हे दोघं एकत्र आले तर मग भाजप जिंकेल की हे दोघं जिंकेल? आपण मतदार आहोत की नाही? आपण मतदान करायला जातो, लोकांचं कळतं ही ताई कुणाला देणार आहे, हा भाऊ कुणाला देणार आहे. काय होईल हो? समजा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि भाजप आणि महायुती एकीकडे, तर काय चित्र दिसेल? काय राव, ठाकरे येतील. ठाकरे येतील. पण महायुती, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे ते तर म्हणतात आम्हीच येणार. आम्हीच आहे ना, त्यांचा ते कायदाच आहे ठाकरे यांचा नाही याचा नाही का. पण जनसुरक्षा कायदा माहिती आहे तुम्हाला? नाही आम्ही टीव्ही बघितला काल? टीव्ही बघितली. पण त्याच्यामध्ये बातम्या होत्या की जनसुरक्षा कायदा जो आहे, बघायला आम्ही नाही बघायला. कुठला कार्यक्रम बघ. का टीव्हीच नाही आम्ही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे का, किंवा एकत्र येतील का, किंवा राज ठाकरे विरुद्ध महायुती असा जर सामना झाला तर नेमकं काय चित्र पाहायला मिळेल, हे साधे प्रश्नही मी लोकांना विचारतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता यांच्याशी बोलू. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? प्रकाश संपूर्ण नाव सांगा. प्रकाश बापना प्रकाश बापना. गुजराती आहे? मारवाड़ी. मारवाडी आहे. मारवाडी, गुजराती आणि राजस्थानी फरक काय हो? एरिया अलग अलग है ना, राजस्थानी और मारवाड़ी एक ही हो गया ना वो तो. राजस्थानी और मारवाड़ी एक ही हो गया. हाँ. तो राजस्थान तो अलग स्टेट है. हाँ गुजरात अलग स्टेट. अलग स्टेट. तो दोनों कैसा है ये हो गया तो महाराष्ट्र गुजरात कैसा है जैसे ही है ना, बाउंड्री के हिसाब से. बाउंड्री के हिसाब से. राज ठाकरे को जानते हो? हाँ उद्धव ठाकरे को? हे तर उद्धव ठाकरेला माहिती आहेत ना. हे दोन भाऊ एकत्र आले पाहिजे का सांग? आलं तर त्यांचं काम आहे. त्यांचं व्यक्तिगत काम आहे, ते आपल्याला काय करायचं. व्यक्तिगत काम आहे. पण हे म्हणतात की गुजराती लोक खूप हे झाले आहेत, म्हणजे माजलेले आहेत की मराठी बोलत नाही. मराठी सब बोलते हैं, बोलने का कुछ नहीं है, धंधे पे आएगा सब बोलना ही पड़ता है. पण ही जबरदस्ती बरोबर आहे? गलत है, वो गलत है. जबरदस्ती करणं बरोबर नाही. राजस्थानी, मारवाडी, गुजराती मराठी शिकली पाहिजे का? ऑटोमेटिक ही सीखते हैं, हर स्टेट में जाएंगे अपने अपनी भाषा सीखना ही पड़ता है धंधा करना तो. पर जबरदस्ती करना अलग बात है. जबरदस्ती नहीं करना चाहिए, लेकिन गुजराती लोग ने मराठी सीखना चाहिए. सब सीखे हुए ही है, कोई नहीं रहेगा, बाकी सब सीखे सबको आता है. वो सुशील किडिया तो बोलता मैं नहीं सीखूंगा मराठी. वो अलग बात, वो एक अलग चीज़ होगी. हाँ. और वो सुनील शुक्ला अपनी दुकान में कोई कस्टमर मराठी आ रहा है तो क्या करेगा, बात करना ही पड़ेगा ना उसको. तो वो सामने वाला मराठी बोलेगा तो क्या बोलेगा उसको. आज साउथ में जाएगा कन्नड़ बोलेगा तो क्या बोलेगा, कन्नड़ बोलेगा. अच्छा, बीएमसी में कौन जीतेगा? बीजेपी, महायुति जीतेगी कि उद्धव ठाकरे? यहाँ कुछ भरोसा नहीं है, सब मिक्स मामला ही है. कैसे मिस मांगला? 25 साल तो शिवसेना राज कर. पांच पार्टी मिक्स हुए, अलग अलग सब लड़ रहे तो क्या होगा आखिर. मारवाडी आहेत आणि मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला की मराठी शिकलं पाहिजे का, बोललं पाहिजे का, या सगळ्या मुद्द्यांवर. आणि या ठिकाणी अनेक लोकांचे पोस्टर लागलेले असतात आणि कारण महापालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर मी चर्चा करतोय की नेमकं येणाऱ्या निवडणुकांमध्ये. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? मनोज. मनोज. संपूर्ण नाव काय? मनोज केदारी. केदारे साहेब कुठे राहिला? इथे विक्रोळीत आहे. मग टागोर नगर की कन्नमवार नगर? टागोर नगर. टागोर नगर. आता 2-3 प्रश्न घेऊन मी लोकांना विचारतो, कारण लोकांची मतं खूप महत्त्वाची असतात. राजकारणी तर बोलत असतात. म्हणजे संजय शिरसाटच्या घरात म्हणजे त्यांनी कुणाला तरी मारहाण केली. हां, संजय तर तुम्ही दोघंही बोला ना. ठीक आहे. आता मराठी माणूस आहे, मराठी मुद्दा आहे तर बोललं पाहिजे. आता एक मुद्दा असा आहे की आता मी जे मारवाडी होते, बापना म्हणून मारवाडी होते, ते बोलले की गुजरात्यांनी, मारवाडींनी मराठी शिकलं पाहिजे.
पण जे शिकत नाहीत त्यांच्याविषयी काय म्हणायला पाहिजे की त्यांना आपण जे राज ठाकरे म्हणतात की त्यांना सबक शिकवलं पाहिजे, सोबत काय बोलणार सर काय बोललं पाहिजे गुजराती आणि मराठी बोललं पाहिजे बोललं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? बोललं पाहिजे. त्याला भाग्येश डोंगरे या ठिकाणी आहे. नमस्कार. मराठी आणि गुजराती आता म्हणतात की शिकायला पाहिजे, पण काही गुजराती मराठी बोलत नाहीत, त्यांना मारहाण करून हिंसा करून मराठी शिकवणं योग्य आहे का? नाही ना, आपला मराठी माणसाचा जो ॲप्रोच आहे ना तो आधी पहिला बरोबर पाहिजे. म्हणजे कसं आहे, आता मी मराठी आहे, एखादा परजातीचा असेल माणूस तर आपण त्यांच्याशी पहिला मराठीतच बोलला पाहिजे की बाबा ही भाजी कितीला, ही वस्तू कितीला. तर त्याचा जो ॲप्रोच राहील ना त्याचा तो व्यवस्थित राहील की तो हिंदीमध्ये द्यायचा प्रयत्न करेल, मराठीत द्यायचा प्रयत्न करेल. आता त्याला मारणं झोडणं हे काही योग्य नाही. ह्या हिंदुस्थानात आपण सगळे एकत्रच आहेत आणि असं करून हे मग वाद होणार आणि मारामारीची लक्षणं येतील. मग त्याच्यात काय ते मजा नाही. आपण मराठी माणसं आहोत तर आपलं त्यांना शिकवलं पाहिजे की मी मराठीत त्याच्याशी बोललो तर तो आपल्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करेल किंवा तो हिंदीत उत्तर देईल की बाबा हां ठीक आहे, हां नाही, जे काय असेल ते असं आहे. मग जी इतर लोक जी आहेत म्हणजे उत्तर भारतीय आहेत, काही उत्तर भारतीय म्हणतात की आम्ही मराठी शिकणार नाही, तर अशांसाठी काय करायला? हे बघा, ती जी लोक अशी मराठी बोलायला विरोध करतात ना त्यांनी पण आमच्या भावना समजून घ्यायला हव्यात. तुम्ही पण बोलू शकता, लांबून बघण्यापेक्षा या इथे बोला. त्यांनी आमच्या भावना समजून घ्यायला पाहिजे. आम्ही महाराष्ट्रात राहतो, जसे वेगवेगळ्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्यांची भाषा असते, तशी महाराष्ट्रामध्ये आमची मराठी भाषा ही प्राधान्याने बोलली पाहिजे आणि ती गुण्यागोविंदाने त्यांनी ती ॲक्सेप्ट केली पाहिजे. फक्त आरेरावी करून चालणार नाही की आम्ही मराठी बोलणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा वगैरे, अशी भाषा इथे चालणार नाही. त्यांनीही आमच्या जनभावना ज्या मराठीचा आदर केला पाहिजे आणि महाराष्ट्रात मराठी व्यवस्थितरित्या बोलली पाहिजे किंवा ज्यांना न बोलता येत नसेल त्यांनी व्यवस्थितरित्या ती शिकून नंतर ती बोलली पाहिजे. पण ही आडमुठीपणाची भूमिका त्यांनी घेऊ नये असं माझं प्रामाणिक. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत, तर काही लोकांचं म्हणणं की इथून पुढे पण एकत्र येतील आणि महायुतीला त्याचा तोटा होईल. आता महायुतीमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, भाजप आहे आणि अजित पवार आहे. काय काय महापालिकेमध्ये नेमकं काय चित्र पाहायला मिळेल? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महायुतीला नाही ना, अजिबात असा काही धोका नाही आहे. आणि आम्ही ते आता 2024मध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे विधानसभेचं इलेक्शन झालं त्याच्यात आम्ही प्रूव्ह केलेलं आहे शिंदे साहेबांनी की इथे महापालिकेवर पण शिवसेनेचा भगवा हाच तिथे लागणार. आणि सध्या जे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना जनतेने नाकारलेलं आहे, हे स्पष्ट चित्र आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ब्रँड आहे. शेवटी महापालिका 25 वर्षे ठाकरेंच्या हातात आहे. हे दोघं एकत्र आले त्याचा फटका तर बसेल ना? नाही ना, फटका बसेल किंवा नाही बसेल. आता तुम्ही फक्त ह्या वॉर्डमध्ये जरा फिरून घ्या साहेब, 10 वर्ष इथे एकच आमदार आहेत. डेव्हलपमेंट काय आहे ते जरा तुम्ही हे चित्र जरा या जनतेला दाखवा किंवा ह्या सगळ्यांनी बघितलं पाहिजे की 10 वर्ष काय डेव्हलपमेंट झाली. हे रस्ते बघा, हे 1+चे दुकानं बघा, 3-3, 4-4 माळे वर गेले हो. ह्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. इथे आता तुम्ही थोडा पाऊस पडला ना इथे सगळं पाणी जमा होणार, चालता येईना कोणाला. मग त्याचं कोण बघणार? मग कसली महानगरपालिका? 20 वर्ष 30 वर्ष तुम्ही एकाच्याच हातात दिलेलं आहे. शिंदे साहेबांनी दिवस रात्र सत्ता चालवली, पळवली, ह्याला डेव्हलपमेंट म्हणतात. आणि आत्ता पण ते 18 तास काम करत आहेत. तर अशा माणसाच्या नेतृत्वातच हे सरकार महानगरपालिकेमध्ये बसलं पाहिजे. एकनाथ शिंदे ते जय गुजरात म्हणतात, ते लोकांना आवडलेलं नाही नाही, असं नाही आहे. जय गुजरात कोणासाठी बोलले होते? जेव्हा उद्धव साहेब पण गुजरातला गेले होते ना, ती क्लिपिंग मी तुम्हाला दाखवू शकतो की तिथे पण ते अमित शाह साहेबांचा फॉर्म जेव्हा भरायला गेले होते तेव्हा जय गुजरात बोलले होते. आणि गुजराती आमची मावशीच आहे ना, आई नंतर मावशीच असते, तर काय झालं बोललं तर? आणि गुजराती माझा बांधवच आहे ना. हा भैया जो आहे उत्तर भारतीय तो पण माझा बांधवच आहे ना, तो पण माझा भाव आहे. शेवटी या हिंदुस्थानात आपण सगळे एकत्र आहेत. बाकी जे काय समाजकंटक असतील ना त्यांना ते सरकार पोलीस बघून घेतील. पण महानगरपालिकेवर शिंदे साहेबांचा भगवा, बाळासाहेबांचा भगवा, दिघे साहेबांचा भगवा आणि छत्रपती शिवाजी भगवा. नुकसान काय वाटत नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे? नाही काय नुकसान तर काय वाटत नाही. काय नुकसान नाही होणार, कारण महायुती ही विकासकाच्या मराठी माणूस एकवटेल ना. मराठी माणूस जरी एकवटला तर मराठी माणसाला हे कळतं की विकासाच्या बाजूनेच मराठी माणूस हा उभा राहणार आहे. असे कितीही ब्रँड जरी एकत्र आले तरी काही फरक नाही पडणार.
कारण महायुती सध्या विकास जो चालला आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्या बाजूनेच उभी राहील अशी मला खात्री आहे. विक्रोळी पूर्वच्या या मार्केटमधून अनेक लोक. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? जयंतीबाई. कांतीबाई. हां. किती वय आहे तुमचं? 76. 76. आणि मुंबईत कधीपासून आहे? 55 वर्षापासून. मराठी येतं? मराठी थोडा थोडा थोडं येतं. म्हणजे थोडं येतं असं नाही. नमस्कार. काय नाव तुमचं? अप्पा. अप्पा. काय रिक्षा चालवता? हा रिक्षा. काय आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले मराठीसाठी, इथून पुढे निवडणुकांमध्ये येतील का? येतील ना, ते दोघं एक झाले तर येतील. चांगलं. पण राज ठाकरेंनी तर प्रवक्त्यांना सांगितलं काही बोलायचं नाही. हां. होय, त्यामुळे काय सांगू शकत नाही. त्यामुळे काय सांगू, येतील माहीत. हा, तेवढं आहे. पण दोघं एकत्र लढले तर काय चित्र पाहिलं? की प्रगती होईल. कशी काय प्रगती होईल? बीजेपी म्हणते की आमचं सगळं उत्तर भारतीय आणि हे सगळे मिळून आम्हीच आता महापौर बनवणार. अवघड आहे. अवघड आहे. किती अवघड आहे? विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे महाविकास आघाडी खूप कमी आली. महापालिकेत काय होईल? उद्धव ठाकरेंना तोटा होईल की फायदा? तोटा व्हायचा मग असं झालं तर. म्हणजे राज ठाकरे एकत्र झाले तर तोटा होईल. हो. तुमचं काय मत आहे? काय झालं पाहिजे? आले पाहिजे एकत्र. आले पाहिजे. साहेब नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे? काय नाही नाव तर सांगा मला. चला ठीक आहे. तुमचं नाव काय? मेरा नाम मोहम्मद परवेज खान. मोहम्मद परवेज खान. कुठे राहिलाय? ये इकडे. इथे राहिलाय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील? अब ये नहीं मैं बोल सकता. बोल नहीं सकते. आने चाहिए. आप वो मतलब हिंदी और वो मराठी का बात कर रहा. हिंदी मराठी का तो मराठी बोलना चाहिए. कोई ज़रूरी नहीं है. कोई ज़रूरी नहीं है मराठी बोलना. हिंदुस्तान में तो हिंदी बोलो ना. तो हिंदी तो राष्ट्रभाषा नहीं. राष्ट्रभाषा हिंदी तो फिर कौन सा राष्ट्रभाषा है? संस्कृत. नहीं, राष्ट्रभाषा नहीं है भारत को. हाँ तो ये बताओ. नहीं, इस मुंबई में आके यहाँ रोजगार करते हैं, खाना गलत कर रहा क्या? अपना देश छोड़ करके, अपना गांव गिरान छोड़ करके आए, मजदूर आ रहा काम करने के लिए आपको आए इस शहर में, तो आप अगर उसके साथ में ऐसा बोलते हो या उसके साथ धांधली कर रहे, मारा पीटी कर रहे, ये कर रहे, तो महाराष्ट्र में अगर कोई दूसरे स्टेट में है तो उसके ऊपर क्या इफेक्ट पड़ेगा? ये आपने सोचा? नहीं सोचा. तो मराठी नहीं बोल तरी चालेल. हाँ, कोई ज़रूरी नहीं मराठी बोलना, ये ज़रूरी है. अभी कर्नाटक जाएगा, बंगाल में जाएगा, बोलेगा बंगाली बोलो. बंगाली आपको नहीं आएगा तो आप क्या कर सकते हैं इसके लिए? आप ये सीखना तो चाहिए ना. अगर वहाँ ये बोलो आप सीखो. मारा मारी जो कर रहे ये गलत है. मारामारी करणं गलत आहे. चला एक शेवटची प्रतिक्रिया मी घेतो. नमस्कार. काय मी ते तुम्हाला बोलवत होतो, तुम्ही ऐकत होता. या बाजूला या. हां बरं. आता माझे 2-3 प्रश्न आहेत. राज ठाकरे उद्धव ठाकरे निवडणुकांमध्ये एकत्र येतील का? येतील ना. एकत्र आले तर महायुतीला फायदा होईल की तोटा होईल? फायदा होईल. महायुतीला म्हणजे बीजेपी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची पक्ष एका बाजूला आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका बाजूला, कुणाला फायदा होईल? युतीला फायदा होईल. राज ठाकरे उद्धव ठाकरे. तिसरं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला धोका आहे का? ते एवढं समजत नाही मला. आपण एवढं समजत नाही. मी काय पॉलिटिशियनला माणूस नाही. आपला रामकृष्ण हरी. मला हे सांगा की मराठी भाषा शिकण्यासाठी जी जबरदस्ती आहे, कुणाला मारणं वगैरे, हे बरोबर आहे का? स्वतःहून मराठी शिकलं पाहिजे. प्रत्येकाने स्वतःहून शिकलं पाहिजे ना. प्रत्येकाला समजावून सांगितलं पाहिजे, बा तू मराठी शिक. याच्या पुढे त्याला महिना 15 मुदत द्यायची. शिकला तर ठीक आहे, नाहीतर मग पुढचं पुढे. पुढचं पुढे म्हणजे काय? काय आता ते आम्ही काय सांग. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दुसरं काय? काल विधानसभेमध्ये जनसुरक्षा कायदा मंजूर झाला, माहिती आहे? नाही, मी बातमीच बघितलं नाही ना काल. तो कायदा असं म्हणतो की जे सरकारच्या विरोधात ज्या संघटना काम करतील, मोर्चे काढतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. हे बरोबर आहे का? नाही, मी काल बातम्याच बघितलं. मी काय सांगू तुम्हाला, मी बातम्या काल बघितल्याच नाही ना. बघितल्या असं तर बोललो असतो. खूप खूप धन्यवाद. मुंबई कुणाचा हा कार्यक्रम विक्रोळी पूर्वमधून मी केला. जनसामान्यांच्या हां तुम्हाला विचारायचं आहे. हां टिकली पाहिजे. मराठी भाषा टिकली पाहिजे का शेवटपर्यंत? मराठी भाषा टिकली पाहिजे. जनसुरक्षा कायदा. हां, जनसुरक्षा कायदा मंजूर झाला, माहिती आहे? हो. काय आहे त्या कायद्यामध्ये? नाही, तोच म्हणजे सरकारच्या विरोधात कोणी काय आंदोलन करेल वगैरे त्याला आत्महत्या टाकणार. पण ते चुकीचं आहे ना साहेब. सरकार जर चुकीचं वागत असेल तर आंदोलन करायचा अधिकार दिला ना घटनेने, तर ते करणारच ना लोक. सरकारच्या कोणत्या पण धोरणाला, चुकीच्या धोरणाला साथ देणारच नाही ना. मग तुम्ही त्याला उतरून आत्महत्या टाकणार का? हे चुकीचं साहेब. नक्षलवाद आणि माओवादामुळे अनेक म्हणजे क्रिमिनल असे ऑफेन्सेस होतात. तो रोखण्यासाठी हा जनसुरक्षा कायदा आहे असं म्हणतात. 64 अशा संघटना आहेत
की जे नक्षलवाद आणि माओवाद्याच्या कनेक्टेड आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हा कायदा आहे. नक्षलवादावर कारवाई झालीच पाहिजे साहेब, त्याच्याबद्दल दुमत काय नाही. पण त्याच्या आड जर साध्या लोकांनी जर मोर्चे काढले सरकारच्या विरोधात वगैरे, आणि तुम्ही जर त्याला जर त्याच याच्यामध्ये पकडत असाल आणि त्याला आत्महत्या टाकत, ते चुकीचं आहे ना साहेब. त्यामुळे त्याचा बरोबर नाही साहेब. खूप खूप धन्यवाद. जाता जाता हे म्हटलं की मलाही बोलायचं आहे आणि हा कार्यक्रम सर्वसामान्यांचा आहे. ज्याला बोलायचं ते माझ्याशी येऊन बोलू शकतात, भेटू शकतात, आपलं मत जे आहे ते मांडू शकतात. महानगरपालिकेचं साहेब विचारलं नाही. महानगर कोण जिंकणार? राज ठाकरेच ते येणार, सर्वांची इच्छा आहे येणार. ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं काही बोलायचं नाही. बरोबर ना. ते अगर आता हे बघा, युती न होऊ देण्याचे बरेच प्रयत्न होत आहेत का. हे भाजप आणि हे बाकीचे सरकार आहे ह्यांना परत आता बघा 2.5 वर्ष 3 वर्ष महानगरपालिकेमध्ये प्रशासन चालवत आहे. काय मुंबईची हालत केली आहे बघा. त्यामुळे नगरसेवक नाही, निधी नाही तिकडे. आता एकनाथ शिंदे तर म्हणतात आम्ही रस्ते बनवले, रस्ते पाण्याने धुतले आणि एकदम डाशी म्हणजे फोन केला की कामं होतात. काय नाही होत साहेब. हे फक्त दाखवण्यासाठी आणि सर्व त्यांचीच, बाकी काय नाही झालेले कामं. याच्या बरेच घोटाळे झाले आहेत. ते आता परत सत्ता आली ठाकरेंची, ते परत सर्व घोटाळे उघड होणार आणि हे सर्व घोटाळे बा सर्व आत्महत्या जाणार साहेब. खूप खूप धन्यवाद. माझा वेळ संपला. मी पुन्हा कधी आलो तर तुमची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करेल. जनसुरक्षा कायदा काय आहे नेमका? राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर एकत्र येतील का? आले तर काय होईल? त्याचा फायदा कुणाला होईल? महायुतीला होईल की दोघांना होईल? असे साधे प्रश्न आहेत. आम्हाला पडणारे प्रश्न घेऊन मी लोकांमध्ये जातो, लोकांच्या प्रतिक्रिया घेतो आणि थेट तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मी इथेच थांबतो. उद्या मी तुम्हाला भेटणार आहे अशाच एका ठिकाणी. व्हिडिओ जर्नलिस्ट कामेश विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र.